नमस्कार. अनुभव स्टुडिओमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओपासून आपण जे राज्यसेवेचे किंवा MPSCचे जे आपले मेन्सचे एक्झाम आहेत त्यांचा जो क्वेश्चन पेपर आहे त्याचं विश्लेषणाला सुरुवात करूयात. 2019मध्ये जी राज्यसेवा मेन्स परीक्षा झालेली आहे त्यामधील पेपर 1 जो होता इतिहास, भूगोल आणि कृषीवरचा, त्यापैकी आज आपण इतिहास यावरील जे काही महत्त्वाचे 60 प्रश्न आहेत ते संपूर्ण 60 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात आणि पुढच्या वेळेस आपण राहिलेले भूगोल आणि कृषीचे 90 प्रश्न कव्हर करूयात. आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. जे आयोगाचे प्रश्न आहेत अगदी त्याच आयोगाचे प्रश्न मी यामध्ये विश्लेषणासहित आपण बघूयात. चला तर आपण बघूयात इतिहासाचे 60 प्रश्न. मध्ये ज्योतिबा फुले यांनी डॅश डॅश यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची स्थापना मुंबई येथे सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई येथे सुरू केलेली होती. पहिला प्रश्न आहे. त्यामध्ये ऑप्शनमध्ये आहेत व्यंकू काळेवार, कृष्णराव भालेकर, मेघाजी लोखंडे आणि विठ्ठल शिंदे. तर याचं उत्तर आहे कृष्णराव भालेकर. महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873मध्ये 24 सप्टेंबर 1873मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. महात्मा फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये सत्यशोधक समाजाची या तत्त्वाची मांडणी जी काही केलेली आहे. कृष्णराव भालेकर यांनी जानेवारी 1877मध्ये एक वर्तमानपत्र सुरू केलं होतं, ज्याचं नाव आहे दीनबंधू. दीनबंधू हे साप्ताहिक आहे आणि दीनबंधू हे साप्ताहिक या सत्यशोधक समाजाचं मुखपत्र देखील होतं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृष्णराव भालेकर. पुढचा प्रश्न आहे. पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेच्या सभासद होत्या? महादेव विनायक रानडे, दामोदर भिडे, खंडेराव साठे आणि बळवंत नातू हे 4 व्यक्ती कोणत्या संघटनेचे सभासद आहेत असं विचारलेलं आहे. तर पर्याय उत्तर आहेत परमहंस सभा, चाफेकर क्लब, स्टार क्लब आणि अभिनव भारत सोसायटी. तर या दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे चाफेकर क्लब. म्हणजे हे 4 व्यक्ती जे आहेत ते चाफेकर क्लब याचे सदस्य होते. पुण्यामध्ये ज्यावेळेस 1897मध्ये प्लेगची साथ आलेली होती त्या प्लेगचे कमिशनर रँड व मदतनीस आयर्स्ट यांना ठार करण्यामध्ये पुण्यातील चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आलेली होती. असे चाफेकर क्लब आहे आणि चाफेकर बंधूंचे समर्थन करणारे लोकमान्य टिळक यांना 18 महिने कारावासाची शिक्षा देखील त्यावेळेस झालेली होती. अभिनव भारत सोसायटी 1919 साली नाशिकमध्ये मित्रमेळा या नावाची एक सोसायटी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुरू केली होती आणि त्याचंच नाव पुढे अभिनव भारत असे 1904मध्ये झालेलं आहे आणि मित्रमेळा आहे 1900चं. स्वातंत्र्यवीर सावरकर. परमहंस सभेची स्थापना 1849मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 चाफेकर क्लब. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात गोविंद बाबाजी जोशी हे उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले. त्यांनी स्थापन केलेल्या डॅश डॅशने 1862मध्ये सहकारी पतपेढीची पायाभरणी केलेली आहे. तर याचं उत्तर आहे वसई असोसिएशन. 1862मध्ये वसई असोसिएशनची स्थापना गोविंद बाबाजी जोशी यांनी केलेली आहे. यांना आपण महाराष्ट्रातील आद्य हिंदू मिशनरी आणि महाराष्ट्रातले आद्य मिशनरी म्हणून आपण यांना ओळखतो. एक लेखक आहेत अरुण जोशी यांनी गोविंद बाबाजी जोशी यांना एक उपेक्षित समाजसुधारक असे देखील म्हटलेलं आहे. वसई असोसिएशनची स्थापना गोविंद बाबाजी जोशी 1862. पुढचा प्रश्न आहे. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज डॅश डॅश येथे स्थापन केलेलं आहे. याचं उत्तर आहे सेरामपूर. सेरामपूर या ठिकाणी 1818मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेजची स्थापना झालेली आहे. एक चार्टर ॲक्ट आलेला होता 1813चा. 1813च्या चार्टर ॲक्टनुसार ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये धर्मप्रसारासाठी परवानगी देण्यात आलेली आहे
आणि यानुसार 1819मध्ये अमेरिकन मिशनरीने कोलकाता या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा देखील काढलेली होती. तर याचं उत्तर आहे सेरामपूर 1818. पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. एका साईडला त्यांनी शाहीर दिलेले आहेत, शाहिरांची नावे आहेत आणि दुसऱ्या साईडला ते कोणत्या ठिकाणाचे शाहीर आहेत असे त्यांनी दिलेलं आहे. बघूयात. शाहीर अनंत फंदी, शाहीर परशुराम, शाहीर राम जोशी आणि शाहीर सगन भाऊ. शाहीर अनंत फंदी हे आहेत नगर जिल्ह्यातील संगमनेरचे आणि शाहीर परशुराम हे आहेत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी या गावचे. शाहीर राम जोशी आहेत सोलापूरचे आणि शाहीर सगन भाऊ आहेत जेजुरीचे. म्हणजेच 3, 4, 1 आणि 2 म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 1831 साली मुंबईत स्थापन झालेल्या डॅश डॅश हा छापखाना महाराष्ट्रीय व्यक्तींनी स्थापन केलेला आद्य छापखान्यात गणला जातो. तर याचं उत्तर आहे गणपत कृष्णाजीचा छापखाना, पर्याय क्रमांक 2. 1831मध्ये मुंबईमध्ये गणपत कृष्णाजी छापखाना सुरू झाला आणि महाराष्ट्रीय व्यक्तीने स्थापन केलेला हा पहिला छापखाना होता. निर्णय सागर प्रेस हे सुरू केलेलं होतं 1869मध्ये जावजी दादाजी चौधरी यांनी मुंबईमध्ये निर्णय सागर याची स्थापना केलेली आहे. आणि ज्ञानोदय आहे, ज्ञानोदय हे वर्तमानपत्र आहे ख्रिश्चन मिशनरी, अमेरिकन ख्रिश्चन मिशनरीने 1841मध्ये सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केलेली आहे? हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना हे केलेले आहेत गजाननराव वैद्य. गजाननराव वैद्य यांनी केलेल्या हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे उर्दूमध्ये भाषांतर करण्यासाठी सय्यद अहमद खान यांनी डॅश डॅशची स्थापना केलेली आहे. सर सय्यद अहमद खान यांनी द सायंटिफिक सोसायटी याची स्थापना इंग्रजी पुस्तकांचे उर्दूमध्ये भाषांतर करण्यासाठी सुरू केलेलं आहे. द सायंटिफिक सोसायटीची स्थापना ही केलेली होती 1865मध्ये. 1865 सर सय्यद अहमद खान. पुढचा प्रश्न आहे लाला लजपत राय यांनी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे चालवलेली होती? लाला लजपत राय यांना आपण शेर-ए पंजाब किंवा पंजाब केसरी म्हणतो. पंजाब केसरी लाला लजपत राय. आर्य समाजाच्या कॉलेज गटाचे हे नेतृत्व देखील केलेले होते. मॅजिनी, श्रीकृष्ण, गॅरीबाल्डी, शिवाजी, दयानंद इत्यादींवरती जे काही चरित्र आहेत ते लाला लजपत राय यांनी लिहिलेलं आहे. आणि मवाळांना यांनी संधी साधू चळवळ असं देखील म्हटलेलं होतं. आणि हे गरमपंथीय नेते होते लाला लजपत राय, जे की आपण लाल बालपल म्हणतो त्यापैकी लाल म्हणजेच लाला लजपत राय. लाला लजपत राय यांनी यंग इंडिया, द पीपल आणि पंजाबी हे 3 वर्तमानपत्र सुरू केले होते. यंग इंडिया, द पीपल आणि पंजाबी. म्हणजेच ए, बी आणि डी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यंग इंडिया, द पीपल आणि पंजाबी. न्यू इंडिया हे वर्तमानपत्र ॲनी बेझंट यांनी सुरू केलं आहे. ॲनी बेझंट. न्यू इंडिया आणि कॉमनविल हे 2 वर्तमानपत्र आहेत ॲनी बेझंट यांच्या. थिओसॉफिकल सोसायटीचे प्रमुख ॲनी बेझंट. लाला लजपत राय यांनी अमेरिकेतील गदर चळवळीला देखील पाठिंबा दिलेला होता. लाला लजपत राय यांनी अनहॅपी इंडिया हे पुस्तक देखील लिहिलेलं आहे. आणि कॅथरीन मेयो यांचं एक पुस्तक आहे मदर इंडिया. या मदर इंडियाला प्रत्युत्तर म्हणून अनहॅपी इंडिया हे पुस्तक लाला लजपत राय यांनी लिहिलेलं आहे.
1928मधील सायमन कमिशनच्या विरोधातील जे काही मोर्चा चाललेला होता त्या मोर्चामध्ये लाठी हल्ला झाला आणि त्यामध्ये जखमी होऊन नंतर 1928मध्येच लाला लजपतराय यांचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यावेळेस महात्मा गांधीजींनी म्हटलेलं होतं की भारतीय सूर्यमंडळातून एक तारा अस्तंगत झाला. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. एका साईडला सभेचे आणि संस्थेचे नाव आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी ते कोणत्या कशाशी संबंधित आहेत असं दिलेलं आहे. पहिला आहे द लंडन इंडियन सोसायटी, ईस्ट इंडियन असोसिएशन, इंडियन सोसायटी आणि सार्वजनिक सभा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे द लंडन इंडियन सोसायटी. हे आहे योमेशचंद्र बॅनर्जी यांचे त्याचे सेक्रेटरी होते. ईस्ट इंडिया असोसिएशन याचं उत्तर आहे सेवानिवृत्त इंग्रजी अधिकाऱ्यांची कमिटी. आणि इंडियन सोसायटी आनंद मोहन बोस आणि सार्वजनिक सभा आरंभी पुणा असोसिएशन म्हणून अस्तित्वात आली होती. तर दादाभाई नौरोजी आणि योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या नेतृत्वामध्ये मार्च 1865मध्ये लंडनमध्ये द लंडन इंडियन सोसायटीची स्थापना झालेली आहे. 1865मध्ये लंडनमध्ये द लंडन इंडियन सोसायटीची स्थापना दादाभाई नौरोजी आणि योमेशचंद्र बॅनर्जी यांनी केलं आहे आणि त्याचे सचिव होते योमेशचंद्र बॅनर्जी. त्यानंतर इंडियन सोसायटी ही जी आहे ही संस्था शिशिर कुमार घोष यांनी इंडियन लीग नावाने एक संस्था काढली होती आणि 1875मध्ये. नंतर 1876मध्ये आनंद मोहन बोस व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन लीगचे रूपांतर इंडियन असोसिएशनमध्ये केलेलं आहे. इंडियन असोसिएशनमध्ये. त्यानंतर सार्वजनिक सभा 1870मध्ये पुण्यामध्ये या सार्वजनिक सभेची स्थापना झालेली आहे, पुणे सार्वजनिक सभा म्हणून. आणि याचे संस्थापक आहेत गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण सार्वजनिक काका असं देखील म्हणतो. आणि याचे अध्यक्ष होते श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी, जे की औंधचे होते. 1865 आहे द लंडन इंडियन सोसायटी. आणि द लंडन इंडियन सोसायटीचं रूपांतर ईस्ट इंडिया असोसिएशनमध्ये 1866मध्ये झालेले आहे. इंडियन सोसायटीची स्थापना 1875मध्ये झालेली आहे, 75-76मध्ये. आणि सार्वजनिक सभेची स्थापना झालेली आहे 1870मध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या कलकत्ता मेडिकल कॉलेजचा सेक्रेटरी असणाऱ्या व्यक्तीने परीक्षा आयोजित करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिलेला होता. कलकत्त्यामध्ये मेडिकल कॉलेजचे सेक्रेटरी होते फ्रेडरिक जॉन माउंट. यांनी परीक्षा आयोजित करण्यासाठी भारतामध्ये विद्यापीठ स्थापन करावा असा सल्ला दिलेला होता. वूडच्या खलित्यानुसार लंडन विद्यापीठाच्या धर्तीवरती 1857मध्ये भारतामध्ये 3 ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झालेली होती. कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी स्थापना झालेली आहे भारतात विद्यापीठांची. तर याचं उत्तर आहे फ्रेडरिक जॉन माउंट. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे? ते दुधू मिया म्हणून ओळखले जात. त्यांच्यात संघटनेचे कौशल्य होते. त्यांचे मुख्यालय बहादूरपूर या ठिकाणी होते आणि जुलै 1857मध्ये त्यांना अटक केले व अलीपूरच्या तुरुंगात ठेवले. ते 24 सप्टेंबर 1860 रोजी बहादूरपूर या ठिकाणी मरण पावले. तर ह्याच्यामध्ये व्यक्ती कोण आहेत असा प्रश्न विचारला आहे. तर याचं उत्तर आहे महम्मद मुशीन. महम्मद मुशीन यांना दुधू मिया या टोपण नावाने देखील ओळखले जात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महम्मद मुसीन. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आलेलं आहे? यांचा जन्म कर्नाटकमधील जमखंडी येथे झाला. ते प्रार्थना समाजाचे एकनिष्ठ सेवक बनले. माझ्या आठवणी व अनुभव या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे त्यांनी लेखन केले आहे आणि त्यांनी
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध लिहिलेला आहे. तर ते व्यक्ती कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. ते व्यक्ती आहेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. याचं उत्तर आहे 3. त्यांचा जन्म कर्नाटकमधील जमखंडी या ठिकाणी झालेला होता. 1903 ॲम्स्टरडॅमला आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद भरली होती. या परिषदेला ते भारताचे प्रतिनिधी म्हणून देखील काम पाहिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं 1906 मुंबई या ठिकाणी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना देखील केलेली आहे. आणि या मिशनचे त्यांनी सचिव म्हणून देखील काम पाहिलेले आहेत. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदेने 1918 मुंबईत अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद आयोजित केलेली होती. त्याचे अध्यक्ष होते त्यावेळेस महाराजा सयाजीराव गायकवाड. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1910 मुरळी प्रतिबंधक सभेची देखील स्थापना केलेली आहे. आणि विठ्ठल रामजी शिंदेने असहकार चळवळीचे नेतृत्व केल्यामुळं त्यांना 6 महिने कारावासाची शिक्षा झाली आणि त्यांना पुण्यातील येरवाडा जेलमध्ये ठेवण्यात आलं 6 महिन्यासाठी. आणि याच येरवाडा जेलमध्ये त्यांनी माझ्या आठवणी व अनुभव हे जे आत्मचरित्र आहे ते लिहिलेलं आहे. म्हणजे प्रश्न असा देखील येऊ शकतो की माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे, तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं. आणि त्यांनी आत्मचरित्र कोणत्या ठिकाणी लिहिलं, कोणत्या तुरुंगात लिहिलं, तर त्याचं उत्तर आहे पुण्यातील येरवाडा तुरुंग. पुढचा प्रश्न आहे अण्णाभाऊ साठे यांची डॅश डॅश ही कादंबरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावरती आधारित आहे. पर्यायामध्ये दिलेले जे काही सर्व ऑप्शन आहेत माकडीचा माळ, फकीरा, अग्निदिव्य आणि वैजंत हे चारी पुस्तक अण्णाभाऊ साठे यांचीच आहेत. परंतु प्रतापराव गुजर यांच्या जीवनावरती आधारित असणारं जे काही पुस्तक आहे त्याचं नाव आहे अग्निदिव्य. फकीरा हे जी कादंबरी आहे या कादंबरीमध्ये मांग समाजातील एका तरुणाचे कथानक चांगल्या उत्कृष्ट रीतीने अण्णाभाऊ साठे यांनी रेखाटलेला आहे. म्हणून फकीरा या कादंबरीला 1961 महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार देखील मिळालेला होता. आणि वैजयंता हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी एका तमाशातील एका स्त्रीविषयी जी काही माहिती आहे ते रेखाटलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 14 याचं उत्तर आहे अग्निदिव्य. पुढचा प्रश्न आहे खालील वर्णनावरून योग्य पर्याय निवडा. त्यांचा जन्म पैठणमध्ये झाला. श्री जनार्दन स्वामींचे ते शिष्य होते. त्यांची काळजी त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी घेतली आणि यांच्या भारूड रचना गवळणी प्रसिद्ध आहेत. तर ते व्यक्ती कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी पैठणमध्ये जन्म झालेले महाराष्ट्राचे संत आहेत संत एकनाथ महाराज. संत एकनाथ यांचा जन्म 1504 झालेला आहे पैठण या ठिकाणी. संत एकनाथ महाराजांनी चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण अशा प्रकारचे ग्रंथ आणि खूप प्रसिद्ध भारूड रचना देखील लिहिलेले आहेत. मित्रांनो कमेंटमधून सांगा की संत एकनाथ महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये. संत एकनाथ महाराजांची समाधी महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे कमेंटमधून सांगा. संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू जे की पुण्यामध्ये आहे इंद्रायणी नदीच्या काठी देहू या ठिकाणी झालेला आहे 1598 आणि संत तुकाराम महाराजांचे गुरु होते बाबाजी चैतन्य हे संत तुकाराम महाराजांचे गुरु आहेत. आणि तुकाराम महाराजांचं मूळ नाव आहे तुकाराम बोल्लोबा आंबिले. उत्तर भारतामध्ये स्वतःची शिष्य परंपरा निर्माण करणारे महाराष्ट्रातील एकमेव संत म्हणजे संत नामदेव महाराज. संत नामदेव यांची समाधी पंढरपूर या ठिकाणी आहे. तर 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे संत एकनाथ महाराज. पुढचा प्रश्न आहे मराठी नियतकालिकांचा काळानुसार क्रम लावा. प्रभाकर, दर्पण, विविध ज्ञानविस्तार आणि निबंधमाला. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 BACD. म्हणजेच पहिल्यांदा येईल प्रभाकर, पहिल्यांदा येईल दर्पण, त्यानंतर आहे प्रभाकर आणि त्यानंतर आहे
विविध ज्ञानविस्तार. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आहे निबंधमाला. याचं उत्तर आयोगानं पर्याय क्रमांक ए दिलेला आहे, परंतु याची जर स्थापना बघितलं तर याचं उत्तर 4 यावं असं वाटतं. प्रभाकर याची स्थापना आहे 1840मध्ये भाऊ महाजन यांनी केलेलं आहे. दर्पण 1832मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं, महाराष्ट्रातील पहिलं वर्तमानपत्र. निबंधमाला हे आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचं 1854मधील, आणि ज्ञानविस्तार आहे 1867मधील रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचं. तर याचं उत्तर 4 होईल, परंतु आयोगानं याचं उत्तर ए दिलेलं आहे, BACD. पुढचा प्रश्न आहे 1919च्या कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे 2 प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली तेव्हा डॅश डॅश व डॅश डॅश या दोघांची नियुक्ती केली गेलेली होती. 1917मध्ये ज्यावेळेस मॉन्टेग्यू घोषणा झाली त्यानुसार मॉन्टेग्यू चेम्सफर्ड या सुधारणाच्या वेळी आलेल्या साऊथ बरो कमिटीने अस्पृश्यांना प्रतिनिधित्व देण्याची मागणी केलेली होती, आणि त्यानुसार 1919मध्ये एक कायदा आला. या कायद्यानुसार अस्पृश्यांचे 2 प्रतिनिधी कायदेमंडळात असावे अशी नेमणूक करण्यात आली, आणि त्यामध्ये पहिल्यांदा तरतूद करण्यात आले गवई व कालीचरण नंदा गवळी यांचं. तर 17व्या क्रमांकाचं उत्तर आहे गवई व कालीचरण नंदा गवळी. पुढचा प्रश्न आहे भारतीय अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि जनतेची दयनीय स्थिती यांचे चित्रण V. को वोक यांनी डॅश डॅश यांच्या 1872मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत दिसून येते. V. को वोक यांचं पुस्तक आहे शिरस्तेदार. म्हणजेच 18व्या प्रश्नाचं उत्तर राहील शिरस्तेदार. मधली स्थिती हे जे पुस्तक आहे हे आहे ना. आपटे यांचं, हरिनारायण आपटे. आणि गुलामगिरी सगळ्यांना माहीत आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे. तर 1872मध्ये प्रसिद्ध झालेलं कादंबरी आहे शिरस्तेदार V. को वोक. पुढचा प्रश्न आहे विजोड व्यक्ती ओळखा. नवाब सय्यद मोहम्मद नवाब मोहसिन उल मुल्क अब्बास S. तय्यबजी आणि जस्टिस तय्यबजी. तर विजोड व्यक्तींमध्ये याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे नवाब मोहसिन उल मुल्क. नवाब मोहसिन उल मुल्क हे मुस्लिम लीगच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते, जे की 1906मध्ये स्थापना झालेली होती. आणि नवाब मोहसिन उल मुल्क यांनी त्यांच्या दृष्टिकोनाचं प्रसारण करण्यासाठी कार्याचा प्रसार करण्यासाठी तहजीब उल अखलाक हा महत्त्वपूर्ण लेख देखील लिहिलेला होता. जस्टिस तय्यबजी हे तेच तय्यबजी आहेत ज्यांना आपण बदरुद्दीन तय्यबजी म्हणतो, ज्यांचा जन्म मुंबईमध्ये झालेला होता, आणि बॉम्बे हायकोर्टात वकिली करणारे ते पहिले भारतीय होते न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 3ऱ्या अधिवेशनाचे म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन 1885मध्ये झालेलं आहे, दुसरा आहे 1886, आणि 1887 या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 3ऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते पहिले मुस्लिम अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. 1885मध्ये फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती KT तेलंग यांच्याबरोबर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी यांनी केलेली आहे 1885मध्ये. त्यानंतर 1895मध्ये, हे खूप महत्त्वाचं आहे, 1895मध्ये न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून देखील नियुक्त करण्यात आलं, आणि असे नियुक्त होणारे ते पहिले मुस्लिम आणि 3रे भारतीय देखील ठरलेले होते. 1902मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायाधीश म्हणून काम पाहणारे न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी हे पहिले भारतीय व्यक्ती होते. म्हणजे बॉम्बे हायकोर्टाचे पहिले भारतीय व्यक्ती मुख्य न्यायाधीश कोण होते तर न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी. तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 नवाब मोहसिन उल मुल्क. पुढचा प्रश्न आहे धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिकमधील क्रांतिकारकांनी 1906मध्ये डॅश डॅश यांची जयंती साजरी केली. नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1900मध्ये मित्रमेळा आणि 1904मध्ये अभिनव भारत याची स्थापना केलेली होती. याचे जे काही कार्यकर्ते होते अभिनव भारतचे, हे नाशिकमध्ये गणेशोत्सव शिवजयंती साजरे करीत होते, आणि धार्मिक सलोखा राहावा म्हणून अकबर याची जयंती साजरा
यांनी करायला सुरुवात केलेली आहे. नाशिकमधील क्रांतिकारकांनी म्हणजेच हे आहेत अभिनव भारतचे क्रांतिकारी यांनी अकबराची जयंती साजरी केलेली आहे. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4 अकबर. पुढचा प्रश्न आहे अलेक्झांडर डफ याने 1830 कलकत्ता येथे डॅशची स्थापना केली आहे. अलेक्झांडर डफ यांनी कलकत्तामध्ये स्कॉटिश चर्च कॉलेजची स्थापना 1830 केलेलं आहे. याचं उत्तर राहील स्कॉटिश चर्च कॉलेज. 1800 फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना लॉर्ड वेल्लेस्ली याने केलेली आहे कलकत्ता या ठिकाणी. आणि 1817 हिंदू कॉलेजची स्थापना राजा राममोहन रॉय आणि राधाकांत देव यांनी एक इंग्रज व्यापारी होते डेव्हिड हेअर यांच्या मदतीने केलेलं आहे. हिंदू कॉलेजची स्थापना 1817 डेव्हिड हेअर यांनी केलेली आहे. आणि 1835 कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केलेलं आहे 1835. तर अलेक्झांडर डफ याचं उत्तर राहील स्कॉटिश चर्चेस कॉलेज. पुढचा प्रश्न आहे अस्पृश्यांना मानवी हक्क मिळावे यासाठी लढणाऱ्या डॅश डॅश यांनी 1903 सन्मार्ग बोधक निराश्रित समाज आणि 1907 चोखामेळा मुलींची शाळा सुरू केलेली आहे. हे 11वी इतिहास स्टेट बोर्डातलं प्रश्न आहे. याचं उत्तर आहे किसन फागोजी बनसोडे. किसन फागोजी बनसोडे यांनी 1903 सन्मार्ग बोधक निराश्रित समाजाची स्थापना आणि 1907 चोखामेळा मुलींची शाळा सुरू केलं आहे. मूळचे हे नागपूरचे होते, नागपूर, आणि यांनी संत चोखामेळा चरित्र देखील लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे वरच्या ब्रह्मदेशाला ब्रिटिश मुलुखात कोणी सामील करून घेतलेला आहे? म्हणजेच उत्तर ब्रह्मदेश, वरचा ब्रह्मदेश म्हणजेच उत्तर ब्रह्मदेश म्हणजेच बर्मा म्हणजेच म्यानमार. उत्तर म्यानमारला ब्रिटिशामध्ये म्हणजे उत्तर ब्रह्मदेशाचे विलिनीकरण कोण केलेलं आहे असा प्रश्न विचारला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डफरिन. इंग्रज आणि ब्रह्मदेश यांच्यामध्ये 3 युद्ध झालेले आहेत. त्याला आपण इंग्रज बर्मा युद्ध म्हणतो. पहिलं इंग्रज बर्मा युद्ध 1824 झालेलं आहे आणि यावेळेस इंग्रजाचे प्रमुख होते लॉर्ड ॲमहर्स्ट. यांडबूच्या तहानुसार दक्षिण तटावरील जे काही ब्रह्मदेशचे जे काही प्रदेश होतं ते ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यानंतर 1852 दुसरे इंग्रज बर्मा युद्ध झालं. त्यावेळेस लॉर्ड डलहौसी होते. डलहौसी यांनी दक्षिण ब्रह्मदेशाचं विलिनीकरण करून घेतलं. आणि तिसरं इंग्लंड बर्मा युद्ध झालं 1885 ते 86 ज्यावेळेस लॉर्ड डफरिन भारताचे गव्हर्नर जनरल होते आणि त्यांनी उत्तर ब्रह्मदेशाचे विलिनीकरण ब्रिटिश प्रांतामध्ये करून घेतलेलं आहे. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डफरिन. पुढचा प्रश्न आहे 1866 दादाभाई नौरोजींनी ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडन येथे स्थापना केली. 1869 तिची मुंबई येथे शाखा स्थापन केली. तर मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? तर मुंबई शाखेचे अध्यक्ष होते धन्वंतरी भाऊ दाजी लाड. भाऊ दाजी लाड यांनी वैद्यकीय व्यवसायामध्ये पदवी देखील संपादन केले आहे आणि त्यांनी बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस म्हणून देखील काम पाहिलेले आहेत. दादाभाई नौरोजींनी 1866 ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना लंडन येथे केलेली होती. त्याची शाखा मुंबई येथील अध्यक्ष होते डॉक्टर भाऊ दाजी लाड. पुढचा प्रश्न आहे 25वा प्रश्न आहे वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केलेली आहे? अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केलेली आहे. अलाहाबाद प्रांतासाठी सेपरेट महसूल मंडळाची नियुक्ती केलेली आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते आणि यांचा कार्यकाळ आहे 1828 ते 1835. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सतीबंदीची जी काही प्रथा होती ती 1829 बंद केलेली आहे आणि ठगांचा बंदोबस्त देखील यांनी केलेलं होतं आणि
वायव्य प्रांतासाठी एक नवीन महसूल व्यवस्था देखील 1833मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केलेलं आहे. तर 25व्या प्रश्नाचं उत्तर राहील लॉर्ड विल्यम बेंटिक. आणि लॉर्ड कॅनिंग होते भारताचे पहिले व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. आणि लॉर्ड रिपनला म्हणतो आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक. आणि लॉर्ड रिपन हे सर्वाधिक लोकप्रिय नेते देखील होते. पुढचा प्रश्न आहे वेदांत सूर्य हा 2443 ओव्यांचा जो काही ग्रंथ आहे या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? वेदांत सूर्य. वेदांत सूर्य हे पुस्तक आहे श्रीधर यांचं. श्रीधर हे पंडित कवीमध्ये मोडतात. वेदांत सूर्य, ज्ञानेश्वर चरित्र, हरिविजय, पांडव प्रताप आणि शिवलीलामृत, गंगा रत्नमाला अशा प्रकारचे श्रीधर यांचे ग्रंथ आहेत. वेदांत सूर्य याचं उत्तर राहील श्रीधर. पुढचा प्रश्न आहे इंग्रज महादजी यांच्यात सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती झाली. या तहामध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? म्हणजेच याने विचारलेलं आहे की जो काही सालबाईचा तह झालेला आहे 1782मध्ये त्या तहामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीच्या तरतुद्या होत्या? तर पहिला आहे इंग्रजांनी रघुनाथरावास आश्रय देऊ नये. पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेल्या मराठ्यांचा जो काही प्रदेश होता तो परत करावा. आणि वसई मराठ्यांकडे तर साष्टी, भडोच व अन्य लहान बेटे इंग्रजांकडे राहतील. म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 A, B आणि C हे बरोबर आहेत. तर हे नाही मराठ्यांनी इंग्रजांशिवाय अन्य सत्याबरोबर संबंध ठेवावेत तर नाही, हे नव्हतं, हे चुकीचं आहे. या तहामध्ये यावरील 3 गोष्टी समावेश करण्यात आलेला होता. 1775 ते 1782मध्ये पहिले इंग्रज मराठा युद्ध झालं आणि 1782मध्ये सालबाईच्या तहाने हे युद्ध संपलं, जे की 1775च्या सुरतच्या तहाने सुरू झालेलं होतं. पहिले इंग्रज मराठा युद्ध आहे 1775 ते 1782. पुढचा प्रश्न आहे वसाहत काळात डॅश डॅश हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योग केंद्र नव्हते. वसाहत काळामध्ये बंगालमधील जहाज बांधणी उद्योग केंद्र नव्हतं ते म्हणजेच कोलकाता. कोलकाता हे जहाज बांधणी उद्योग केंद्र नव्हतं. हुगळी, ढाका, चितगाव हे होते. सुरुवातीपासून महत्त्वाचे जे काही जहाज बांधणी केंद्र आहेत ते होते. कलकत्ता आज आपण पश्चिम बंगालची राजधानी म्हणून पाहतो. आणि हुगळी हे महत्त्वाचे बंदर आहे पश्चिम बंगालमधील. आणि कलकत्ता या बंदरावर ताण कमी करण्यासाठीच हुगळी या ठिकाणी बंदर देखील निर्माण करण्यात आले. पाकिस्तान ही सध्या बांगलादेशची राजधानी आहे आणि चितगाव देखील आज बांगलादेशमध्ये आहेत. चितगावचा जो काही कट होता तो सूर्य सेन यांचा प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. गोंड सशस्त्र उठाव, साल्वींचा उद्रेक, थारावाडीचा उद्रेक आणि हेनझाडाचे बंड याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच गोंडांचा सशस्त्र उठाव हे आहे बलभद्रदेव. साल्वींचा उद्रेक याचं आहे उत्तर करेन पुढारी. थारावाडीचा उद्रेक याचं उत्तर आहे गौंग गी. आणि हेनझाडाचे बंड याचं उत्तर राहील नागा मॅथ हतून. याचं उत्तर दिलं आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे थिओसॉफिकल सोसायटीविषयी पुढीलपैकी काय खरे आहे? पहिलं आहे ये थिओसॉफिकल सोसायटीच्या मान्यतेनुसार प्राचीन हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक धर्म होय. आणि दुसरा आहे थिओसॉफी म्हणजेच सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास होय. तर हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना 1875मध्ये न्यूयॉर्क या ठिकाणी मॅडम ब्लावटस्की आणि कर्नल अल्कॉट यांनी केलेली होती. भारतामध्ये 1879मध्ये मद्रासजवळील अड्यार या ठिकाणी या थिओसॉफिकल सोसायटीचं एक मुख्यालय बनवण्यात आलं भारतामध्ये आणि जे आज आंतरराष्ट्रीय मुख्यालय आहे. नंतर ॲनी बेझंट 1907 नंतर ॲनी बेझंट यांच्याकडे या अड्यार येथील
थिओसॉफिकल सोसायटीचे सर्व सूत्र आले कर्नल ऑलकॉट यांच्या मृत्यूनंतर. आणि या थिओसॉफिकल सोसायटीने 1898मध्ये बनारस या ठिकाणी सेंट्रल हिंदू कॉलेजची ची स्थापना देखील सुरू केलेली होती. याचे पुढे रूपांतर 1916मध्ये हिंदू विद्यापीठामध्ये झाले. हिंदू विश्वविद्यालय ज्याला आपण म्हणतो त्याची स्थापना बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेज म्हणून झालेलं होतं आणि ते थिओसॉफिकल सोसायटीशी संबंधित होतं. तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3, दोन्ही बरोबर. पुढचा प्रश्न आहे, हरित क्रांतीच्या काळात भारताचे अन्नमंत्री कोण होते? भारतामध्ये हरित क्रांती झाली त्यावेळेस भारताचे केंद्रीय अन्नमंत्री होते सी. सुब्रमण्यम. नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत. त्यांनी नोरिन या बुटक्या जातीच्या गव्हाचा संकर मेक्सिकन गव्हाबरोबर करून गव्हामध्ये एक नवीन जात निर्माण केली आणि अमेरिकेमध्ये खूप महत्त्वाची क्रांती घडवून आणली. भारतामध्ये डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना आपण भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतो. यांनी देखील मेक्सिकन डॉर्फ जातीचं जे काही गहू आहे त्याचं लागवड भारतीय स्थानिक जातीचे संकर घडवून आणली आणि भारतामध्ये हरित क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. म्हणून आपण M.S. स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतो. आणि महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक कोण आहेत हे तुम्ही मला कमेंटमधून सांगा. हिंट देतो, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत. हरित क्रांतीच्या वेळेस सी. सुब्रमण्यम यांनी काय केलं होतं, 1965मध्ये ते कृषी मंत्री होते आणि 18,000 टन मेक्सिकन जे काही गव्हाच्या आयात होती ते भारतामध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि लर्मा रोजा 64A आणि सोनोरा 64 या जातींचा समावेश या मेक्सिकन गव्हामध्ये आयात करण्यामध्ये होता. त्याचे पुढे भारतामध्ये खूप फायदा झाला. सी. सुब्रमण्यम. पुढचा प्रश्न आहे, ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन डॅश येथे सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले होते. 1936मध्ये अखिल भारतीय किसान सभा याची स्थापना झालेली होती लखनौ या ठिकाणी. लखनौमध्ये अखिल भारतीय किसान सभेची स्थापना 1936मध्ये झालेली आहे. त्याचे संस्थापक होते स्वामी सहजानंद सरस्वती आणि महासचिव होते N.G. रंगा. N.G. रंगा हे अखिल भारतीय किसान सभेचे महासचिव होते आणि याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1 म्हणजे लखनौ हे पहिले अधिवेशन भरलेलं होतं. अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन जे आहे ते भरलेलं होतं फैजपूर या ठिकाणी. दुसरं अधिवेशन भरलेलं आहे. तर ऑल इंडिया किसान सभेची स्थापना 1936 लखनौ या ठिकाणी झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? 2 विधाने दिलेली आहेत. चौ एन लॉय यांनी नेहरूंशी दलाई लामा यांच्या भारतातील राहण्याबद्दल बोलणी केली. दुसरा आहे, नेहरूंनी दलाई लामाला तिबेटमध्ये परत जाण्यास सांगितले. तर याचं उत्तर राहील दोन्ही विधाने सत्य, पर्याय क्रमांक 4. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे, 20 ऑगस्ट 1947च्या नवशक्तीत प्रबोधनकार ठाकरे लिहितात की राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजीने फडकवलेला जो काही झेंडा होता तो डॅश डॅश असा होता. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस राज्याभिषेक झालेला होता छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस अतिशय तो साधा असा होता ध्वज, जो काही फडकवलेला झेंडा आहे तो, आणि त्यावर कसलेही चिन्ह नव्हते. म्हणजे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1, अतिशय साधा होता, त्यावर कसलेही चिन्ह नव्हते. केशव सीताराम ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील होते आणि प्रबोधन या वर्तमानपत्राच्या सुरुवातीमुळे, या वर्तमानपत्रामुळे त्यांना प्रबोधनकार आपण म्हणतो. 1921मध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी स्वाध्याय आश्रमाची स्थापना देखील केलेली होती. स्वाध्याय आश्रम याची स्थापना प्रबोधनकार ठाकरे यांनी 1921मध्ये केलेली आहे. एक सामाजिक संघटना आहे. गोव्यामध्ये देवदासी प्रथा नष्ट करण्यामध्ये मोलाचा वाटा प्रबोधनकार ठाकरे यांचा आहे. आणि प्रबोधन हे पुस्तक ब्राह्मणेतर चळवळीचे मुख्य पत्रक होते.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रभावी लेखनामुळे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना कोदंड ही उपाधी देखील दिलेली होती. कोदंड ही उपाधी कोणाची आहे तर प्रबोधनकार ठाकरे, आणि कोणी दिली तर छत्रपती शाहू महाराज. पुढचा प्रश्न आहे, 1933 साली मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी जॉईंट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्मच्या पुढे पाकिस्तानच्या मागणीला काय म्हटले? मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी जॉईंट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्मच्या पुढे पाकिस्तानच्या मागणीला ते एक विद्यार्थ्यांचे स्वप्न असं म्हटलं. याचं म्हणजेच 35व्या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1, ते विद्यार्थ्यांचे स्वप्न. मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये ढाका या ठिकाणी झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती बँक 1969 मध्ये राष्ट्रीयकृत झालेली होती? 19 जुलै 1969 मध्ये, म्हणजेच हा काळ आहे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा. त्यावेळेस भारतातील 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यामध्ये दिलेल्या ऑप्शनमधील जे काही बँक आहे तो आहे कॅनरा बँक होती म्हटलेला आहे. म्हणजे 1969च्या 14 बँकांमध्ये हे बँकाचा समावेश होता. कॅनरा बँक याची स्थापना 1906 मध्ये झालेली आहे आणि याचं मुख्यालय आहे कर्नाटकची राजधानी बेंगळुरू या ठिकाणी. आणि याची स्थापना केलेली होती कॅनरा बँकेची स्थापना A.S. पै, ए सुब्बाराव पै यांनी कॅनरा बँकेची स्थापना केलेली आहे. त्यानंतर आणखीन एकदा, म्हणजे ज्यावेळेस 1980चं साल होतं त्यावेळेस 200 कोटींपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 1980 मध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण, ज्यांचे ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त होतं. त्यामध्ये आंध्रा बँक, विजया बँक, पंजाब व सिंध बँक, त्यानंतर न्यू बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, अशा प्रकारचे 6 बँक ज्यावेळेस 1980च्या राष्ट्रीयकरणामध्ये समावेश होतं. आंध्रा बँकची स्थापना 1923 मध्ये झालेलं आहे. मुख्यालय आहे हैदराबाद या ठिकाणी. आंध्रा बँकेचं मुख्यालय हैदराबाद या ठिकाणी आहे. पट्टाभी सिद्धरामय्या यांनी स्थापन केलेलं होतं. त्यानंतर विजया बँकेची स्थापना 1931 मध्ये बेंगलोर या ठिकाणी केली आहे. म्हणजे कॅनरा बँक आणि विजया बँक दोन्हीचं पण मुख्यालय बेंगळुरू या ठिकाणी आहे. त्यानंतर पंजाब व सिंध या बँकेची स्थापना भाई वीर सिंग तारलोचन सिंग यांनी 1908 मध्ये केलेली आहे आणि याचं मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींनी मद्रासमध्ये 6 सभा घेतल्या होत्या. त्यात डॅश डॅशना उद्देशून बोलताना गांधीजींनी त्यांना हातात झाडू व बादली घेऊन मद्रासमधील हरिजन वस्त्या स्वच्छ करण्यास सांगितले. मद्रासमध्ये ज्यावेळेस महात्मा गांधी सभा घेतल्या होत्या त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा सहभाग घेतलेला होता आणि त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशूनच बोललेले आहेत की हातात झाडू व बादली घेऊन मद्रासमधील हरिजन वस्त्या स्वच्छ करा. महात्मा गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला आणि 2020 हे वर्ष भारत सरकार महात्मा गांधींची 150वी जयंती साजरा करत आहे. 150वी जयंती आहे. महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु होते गोपाळकृष्ण गोखले. पुढचा प्रश्न आहे, MA साठी डॅश डॅश यांचा प्राचीन भारतातील व्यापार या प्रबंधाचा विषय होता. MA साठी प्राचीन भारताचा व्यापार हा जो प्रबंध आहे तो आहे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये महू मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी झालेला आहे. आणि आंबेडकर यांच्याविषयी जेवढं माहिती सांगा तेवढं कमीच आहे. 10 जुलै 1924 मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकालीन सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी केली. त्यानंतर 1927 मध्ये भरपूरशा गोष्टी त्यांनी केल्या आहेत. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह 1927 मध्येच आहे. त्यानंतर 1927 मध्येच त्यांनी मनुस्मृतीचे दहन केलेलं आहे. 1930 मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. 1932 मध्ये पुणे करार जो की झालेला आहे, दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या ऐवजी राखीव मतदारसंघ द्या म्हणून
जी काही तरतूद होती ती 1932मध्ये पुणे करार, येरवडा करार आपण म्हणतो 1932चा आहे. त्यानंतर 1936मध्ये येवला, नाशिकमधील येवला या ठिकाणी एक सभा झालेली होती. त्यावेळेस बाबासाहेबांनी एक घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. 1936ची सभा आहे. 1936मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना देखील मुंबईत त्यांनी केलेली होती. 1956मध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भरपूरसे जे काय वर्तमानपत्र होते ते सुरू केलं आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1920मधील मूकनायक हे मराठीतून पाक्षिक आहे. त्यानंतर 1927 बहिष्कृत भारत आहे. 1928मध्ये समता आहे. 1930मध्ये जनता आहे आणि 1956मध्ये प्रबुद्ध भारत आहे. म्हणजे समतेचं रूपांतर जनतेमध्ये, जनतेचं रूपांतर प्रबुद्ध भारत याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला कारण त्यांना या चळवळीतून हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचे होते. त्यांना या चळवळीचा उपयोग देशाच्या राष्ट्रीय चळवळीची प्रगती करून घेता येईल असे वाटले म्हणून. म्हणजेच 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आणि बी. यांनी खिलाफत चळवळीस पाठिंबा दिला कारण त्यांना हिंदू चळवळीतून हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचे होते आणि देशाच्या राष्ट्रीय चळवळीची प्रगती करून घेता येईल म्हणून त्यांनी पाठिंबा दिलेला होता. खिलाफत चळवळ 1917 ते 1922पर्यंत चाललेला आहे भारतामध्ये. पुढचा प्रश्न आहे 40वा प्रश्न आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. पुढचा प्रश्न आहे, सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्याचा समावेश करावा अशी सूचना कोणी केलेली होती? अशी सूचना केलेली होती सर मोहम्मद सादुल्ला खान यांनी. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. सर मोहम्मद सादुल्ला खान हे कोण होते? तर 1946मध्ये संविधान सभेवरती ते आसाम विधानसभेतून निवडून गेलेले होते, म्हणजे संविधान सभेचे सदस्य होते. आणखी महत्त्वाचं, ते मसुदा समितीचे सदस्य देखील होते. मसुदा समिती याची स्थापना 1947मध्ये झालेली होती. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यामध्ये आंबेडकरांसहित 7 सदस्य होते. याच्यापैकी एक होते सर मोहम्मद सादुल्ला यांनी सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्याचा समावेश करावा अशी सूचना केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, धोंडो केशव कर्व्यांचे रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होते. ते मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात संस्कृत शिकवत असत. ते समाजसुधारक होते. 1905च्या सुमारास त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला आणि जातीव्यवस्था व अस्पृश्यता यांना त्यांनी कडाडून विरोध केला होता. ते व्यक्ती कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. ही व्यक्ती आहेत पंडित राजाराम शास्त्री भागवत. 41व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पंडित राजाराम शास्त्री भागवत. पंडित राजाराम शास्त्री भागवत हे 1884मध्ये मुंबई हायस्कूल, ज्याला आपण बॉम्बे हायस्कूल म्हणतो, नावाची संस्था निघाली होती. त्याच्या संस्थापकांपैकी एक होते आणि 1880 साली त्यांनी मराठा हायस्कूल नावाची शाळा देखील काढलेली होती. पंडित राजाराम शास्त्री भागवत. पुढचा प्रश्न आहे, 1941 साली मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशनतर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलेलं होतं? मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन केलं होतं ल्यालपूर या ठिकाणी. ल्यालपूर हे सध्या पाकिस्तानमध्ये आहे आणि याचं सध्याचं नाव आहे फैजलाबाद असं नाव आहे ल्यालपूरचं. कारण ब्रॉडवूड ल्याल नावाचे एक व्यक्ती होते, त्यांनी हे शहर वसवलेलं होतं. ल्यालपूर नावाचं नियोजित शहर होतं पाकिस्तानमधील. पुढचा प्रश्न आहे, मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती चालू घडामोडीची एक सिरीज देखील चालते, जी की मराठीमधून रोज आपल्याला 15 ते 20 प्रश्न या चालू घडामोडीमधील जे काही आहेत त्यांचं मी विश्लेषण करून सांगत असतो आणि दिनांकानुसार म्हणजे रोजच्या रोज असतं. ते पण तुम्ही कंटिन्यू बघू शकता आणि कंटिन्यू बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला दाबा,
कारण ज्यावेळेस मी चालू घडामोडी किंवा इतर जे काही व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल. पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. सत्यशोधक समाज याची स्थापना 1873मध्ये महात्मा फुलेंनी केलेली आहे पुण्यामध्ये, परंतु मुंबई शाखेची स्थापना विचारलेली आहे. मुंबई शाखेमध्ये कोणकोण व्यक्ती होते तर रामय्या व्यंकय्या अय्यावारू, नरसिंगराव साहेबू वडताळ, जया यल्लप्पा लिंगू आणि व्यंकू बाळोजी कालेवार म्हणजे सर्व व्यक्ती यांचा समावेश होता. याचं उत्तर राहील ABCD पर्याय क्रमांक 3. आयोगानं याचं उत्तर हे दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, अहमदाबाद मिल संप घटना डॅश डॅश यांच्याशी संबंधित होती. अहमदाबाद मिल ही जी घटना आहे ती मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी यांच्याशी संबंधित आहे. 1918मध्ये अहमदाबाद मिल स्ट्राईक झालेला आहे. 1918 आणि महात्मा गांधी यांचा पहिला जो काही सत्याग्रह होता भारतामध्ये तो होता 1917मधील चंपारण्याचा सत्याग्रह. चंपारण्य जे की सध्या बिहारमध्ये आहे. बिहारमधील 1-2 जिल्हे पण आहेत, पूर्व चंपारण्य, पश्चिम चंपारण्य. अहमदाबाद मिल संप महात्मा गांधी. पुढचा प्रश्न आहे 45वा जुळ्याजुळवा आहे. स्वतंत्र पार्टी साम्यवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी या आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांचं व्यक्ती आहेत. स्वतंत्र पार्टी याचं उत्तर आहे C. राजगोपालाचारी. म्हणजेच 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. स्वतंत्र पार्टी C. राजगोपालाचारी, साम्यवादी P.C. जोशी, समाजवादी आचार्य नरेंद्र देव आणि हिंदुत्ववादी S.P. मुखर्जी. म्हणजेच स्वतंत्र पार्टी याची स्थापना C. राजगोपालाचारी यांनी 1959मध्ये केलेली आहे. स्वतंत्र पार्टीची स्थापना 1959मध्ये, ज्यांना आपण चक्रवर्ती राजगोपालाचारी म्हणतो. नंतर हा जो स्वतंत्र पार्टी आहे हे भारतीय लोकदल पक्षामध्ये विलीन झाला. साम्यवादी पक्ष याची ज्या आपण कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणतो CPI, जागतिक स्तरावरती भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1920मध्ये M.N. रॉय यांनी केलेली आहे ताशकंद येथे. त्यानंतर 1935मध्ये P.C. जोशींच्या नेतृत्वात भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षाची फेररचना करण्यात आलेली आहे. साम्यवादी पक्ष. त्यानंतर आहे समाजवादी पक्ष. समाजवादी पक्ष आचार्य नरेंद्र देव यांनी 1934मध्ये या पक्षाची स्थापना केलेली आहे. आचार्य नरेंद्र देव, मीनू मसानी, त्यानंतर जयप्रकाश नारायण हे व्यक्ती होते. नंतर या काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना नरेंद्र देव यांनी केलेलं आहे. S.P. मुखर्जी म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी हे भारताचे मंत्रिमंडळामध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये उद्योग आणि पुरवठा मंत्री देखील होते. RSSच्या मदतीने 1951मध्ये जे काही भारतीय जनता पक्षाचे पूर्ववर्ती जे काही एक संघ आहे, एक पक्ष आहे जनसंघ ज्याला आपण म्हणतो, जनसंघ याची स्थापना 1951मध्ये या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेलं आहे, जे की हिंदुत्ववादी होते. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 46वा प्रश्न आहे, 1902मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणी केलेली आहे, कोणत्या ठिकाणी केलेली आहे? शिवाजी पंथ याची स्थापना बंगालमध्ये झालेली आहे 1902मध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630मध्ये पुण्यातील शिवनेरी या ठिकाणी झालेला होता. पुढचा प्रश्न आहे, विजयलक्ष्मी पंडित यांच्या संदर्भातील पुढील कोणती विधाने बरोबर आहेत असा विचारलेला आहे. विजयलक्ष्मी पंडित यांचे मूळ नाव स्वरूप कुमारी होते, हे बरोबर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू या त्यांच्या भगिनी होत्या, बरोबर, हे पण बरोबर आहे. पंडित नेहरू यांच्या भगिनी होत्या विजयलक्ष्मी पंडित. 1942च्या चले जाव चळवळीत भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास झाला, हे देखील विधान करेक्ट आहे. त्याने प्रेझेंट डेज हे देखील हे ग्रंथ लिहिलेला आहे, हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजेच याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4 ABCD सर्व विधाने बरोबर आहेत.
विजयलक्ष्मी पंडित यांनी संयुक्त प्रांतातून संविधान सभेवरती निवडून आलेल्या होत्या 1946मध्ये, म्हणजे ते संविधान सभेचे सदस्य देखील राहिलेले आहेत. 1962 ते 1964पर्यंत विजयलक्ष्मी पंडित या महाराष्ट्राचे राज्यपाल होते. म्हणजेच महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल आणि एकमेव राज्यपाल महाराष्ट्राची विजयलक्ष्मी पंडितच आहेत. त्यांनी 1962 ते 1964च्या दरम्यान काम पाहिलेलं आहे. आणि विजयलक्ष्मी पंडित या युनोमध्ये देखील काम पाहिलेलं आहेत, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये. पुढचा प्रश्न आहे, 1953मध्ये डॅश डॅश यांना राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त केले गेलेले आहेत. 1953मध्ये एक राज्य पुनर्रचना आयोग, ज्याला आपण फाजल अली कमिशन म्हणतो, याचं उत्तर आहे न्यायमूर्ती फाजल अली याचे अध्यक्ष होते. आणि राज्य पुनर्रचना आयोगामध्ये जे काही इतर 2 सदस्य होते ते होते पंडित हृदयनाथ कुंजरू आणि KM पन्नीकर, हे 3 सदस्य होते. त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती फाजल अली, ज्याला आपण अली कमिशन असे देखील म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मुंबई येथे जे काही परिषद भरली होती, सामाजिक परिषद, वार्षिक परिषद, याचा अधिवेशनाचे अध्यक्ष होते महर्षी धोंडो केशव कर्वे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. 1887मध्ये पासून काँग्रेस अधिवेशनाला लागूनच सामाजिक परिषद भरवण्यात येऊ लागली. ज्यावेळेस 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि 87 पासून हे ज्या व्यासपीठावरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं त्याच व्यासपीठावरती 87 पासून सामाजिक परिषदेचं अधिवेशन देखील भरवलं गेलं जाऊ लागलं. त्यानंतर 1895मध्ये थोडंसं वादग्रस्त झालं. हे 1895मध्ये पुणे येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन होणार होतं. लोकमान्य टिळकांनी काँग्रेसच्या मंडपामध्ये सामाजिक परिषदेचे अधिवेशन घेण्यामध्ये त्यावेळेस त्यांनी विरोध दर्शवला आणि न्यायमूर्ती रानडे यांनी पुणे येथेच अन्य ठिकाणी, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी सामाजिक परिषदेचं अधिवेशन घेण्याचं ठरवलं आणि तेव्हापासून सामाजिक परिषदेचं अधिवेशन हे स्वतंत्रपणे वेगळ्या ठिकाणी होऊ लागलं 1895 पासून. आणि 1915चे या परिषदेचे अध्यक्ष होते महर्षी धोंडो केशव कर्वे. यांना भारतरत्न 1958 मध्ये देखील मिळालेलं आहे. भारतरत्न पुरस्काराचे विजेते, त्यांच्या 100वी जयंती होती, जयंती नाही वाढदिवस होता, कारण यांचा मृत्यूच 102व्या वर्ष झालेला आहे. म्हणजे 102 वर्षाचे ते जगलेले आहेत. 102 नाही 104 वर्ष जगलेले आहेत. 104 वर्ष जगणारे समाजसुधारक आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे, शिक्षण महर्षी. कारण यांचा जन्म बघा 1848चा आहे आणि यांचा मृत्यू झालेला 1962मध्ये, जवळपास 104 वर्षाचे होते. पुढचा प्रश्न आहे, बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला डॅश डॅश म्हणून गेलेले होते. बॅरिस्टर जयकर बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला गेलेले होते हिंदू लिबरल. पहिली गोलमेज परिषद जे काही भरलेलं होतं ते लंडन या ठिकाणी 1930मध्ये भरलेलं होतं. नोव्हेंबर 1930 ते जानेवारी 1931च्या दरम्यान होतं पहिली गोलमेज परिषद. आणि काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकलेला होता. एकूण 3 गोलमेज परिषद झाले होते. त्यामध्ये तिन्ही परिषदेला अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते. आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये 1932मध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेत काँग्रेसतर्फे महात्मा गांधीजी हजर होते. आणि तिसऱ्या आणि पहिल्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी हजर नव्हते. पुढचा प्रश्न आहे, राज्य पुनर्रचना आयोगाच्या बाबतीत काय खरे आहे? तर पहिलं आहे, उत्तर भारताच्या बाबतीत त्यांनी सर्वात मोठ्या हिंदी भाषिक पट्ट्याचे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान असे 4 भाग ठरविले. अल्पसे बदल करून पूर्वेकडील राज्ये जशी होती तशीच राहू दिली. हे उदाहरण बरोबर आहे. बिहार आणि आसाममधून ट्रायबल राज्य बनवावीत ही मागणी आयोगाने फेटाळून लावली. ही देखील विधान करेक्ट आहे. आणि शीख राज्याची निर्मिती करण्यास आयोगाने सहमती दर्शवली नाही. हे देखील विधान करेक्ट आहे. म्हणजेच 51व्या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1, सर्वच विधाने बरोबर आहेत. हे तेच आयोग आहे फाजल अली कमिशन,
याला आपण आली आयोग देखील म्हणतो. 1953मध्ये याची स्थापना आहे आणि 1955मध्ये यांनी आपल्या शिफारशी दिलेल्या आहेत. या शिफारशीमध्ये त्यांनी भाषावर पुनर्रचनेला पाठिंबा देणं आणि भाषावर पुनर्रचना करून 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावा अशी शिफारस या राज्य पुनर्रचना आयोगाने सांगितलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, 15 एप्रिल 1920 रोजी डॅश डॅश यांनी नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हॉस्टेलची पायाभरणी केलेली आहे. त्यांचं नाव आहे छत्रपती शाहू महाराज यशवंतराव जयसिंगराव घाटगे असं त्यांचं मूळ नाव आहे. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांनी त्यांचा राज्याभिषेक झाला 1894मध्ये आणि 1874 त्यांचा जन्म आहे, म्हणजे 20व्या वर्षी त्यांनी राज्याभिषेक घेतला. 26 जून 1874 जन्म आहे. 1894मध्ये राज्याभिषेक झाला. त्यानंतर त्यांनी 11 जानेवारी 1911मध्ये कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. 1918मध्ये कोल्हापूरमध्ये आर्य समाजाची शाखेची स्थापना केली. 1918मध्येच छत्रपती शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने नष्ट केली आणि 1917मध्ये खूप महत्त्वाचं आहे, 1917मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदा त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये केलेलं आहे. 1906मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिलची स्थापना केली आणि आणखीन एक महत्त्वाचं 1902मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये 50% जे काही शासकीय नोकऱ्या आहेत ते मागासलेल्यांसाठी राखीव ठेवलेले आहेत. त्यांनी भरपूरसे हॉस्टेलची देखील स्थापना केली आहे. त्याच्यामध्ये 1901चं आहे व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना 1901मध्ये केलेलं आहे. त्यानंतर दिगंबर जैन बोर्डिंग आहे, वीरशैव लिंगायत बोर्डिंग आहे, वैश्य बोर्डिंग आहे. त्यानंतर प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस देखील आहे. असे बरेचसे हॉस्टेल त्यांनी उभारण्यात कोल्हापूरमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा देखील आहे. तर याचं उत्तर राहील छत्रपती शाहू महाराज. पुढचा प्रश्न आहे 53वा, पुढीलपैकी वुई हे पुस्तक कोणाचे आहे? WE वुई हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? हे आहेत ज्यांना आपण गुरुजी या टोपणनावाने ओळखतो, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी या टोपणनावाने आपण ओळखतो. हे मूळचे नागपूरचे आहेत गोळवलकर गुरुजी. आणि जे काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे ज्याला आपण RSS म्हणतो, RSSचे प्रमुख यांनी प्रमुख म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. वुई हे जे पुस्तक आहे हे RSS वरतीच आहे. RSSचं जे काही सिद्धांत आहे त्याचं विवरण या पुस्तकामध्ये आहेत. 1940मध्ये हेडगेवार यांच्या मृत्यूनंतर गोळवलकर जे काही गुरुजी होते ते हे RSSचे दुसरे संघचालक म्हणून देखील काम पाहिलेले आहेत. म्हणजे पहिले RSSचे सरसंघचालक होते हेडगेवार आणि दुसरे होते माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी. वुई हे पुस्तक त्यांचंच आहे. पुढचा प्रश्न आहे 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कुठे भरलेलं होतं? हे अधिवेशन भरलेलं आहे कराची या ठिकाणी. 1921चं अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कराची या ठिकाणी भरलेलं आहे. 1919मध्ये जे ऑल इंडिया खिलाफत कॉन्फरन्स याची स्थापना झाली. ऑल इंडिया खिलाफत कॉन्फरन्स याची स्थापना 1919चं आहे. त्यानंतर 1921मध्ये कराची या ठिकाणी अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन भरलं आणि या परिषदेमध्ये असहकाराचा जो काही ठराव आहे तो कार्यक्रम स्वीकारलेला आहे. आणि 1924मध्ये खिलाफत चळवळ ही संपुष्टात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 1940मध्ये डॉक्टर हेडगेवारांचे निधन झाल्यानंतर इंदूरच्या शाखेचे सरसंघचालक म्हणून नेमलेल्या डॅश डॅश यांनी त्यांची प्रथम निष्ठा भारत व काँग्रेसवर आहे असे स्पष्ट केलेलं आहे. या ठिकाणी याचं उत्तर राहील विनायक सीताराम सरवटे हे हेडगेवार 1940मध्ये हेडगेवारांचं निधन झालं. त्यानंतर RSSचं हे बघा कन्फ्युजन आहे. RSSचे जे काही प्रमुख होते 1940मध्ये निधनानंतर ते होते गोळवलकर गुरुजी. परंतु प्रश्नामध्ये विचारलेलं आहे इंदूरच्या शाखेचे सरसंघचालक कोण होते? इंदूर शाखेचे विचारले तर त्याचं उत्तर राहील विनायक सीताराम सरवटे. यांना 1966मध्ये पद्मभूषण देखील पुरस्कार मिळालेला आहे.
पुढचा प्रश्न आहे, भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी डॅश डॅश हा 7वा व शेवटचा निजाम सत्तेवरती होता. 7वा आणि शेवटचा निजाम कोण होता, जो 1947मध्ये म्हणजे भारतात स्वातंत्र्य मिळत होतं त्यावेळेस सत्तेवरती हैदराबादचा निजाम होता तो आहे मीर उस्मान अली खान. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 1891 ते 1948पर्यंत मीर उस्मान अली खान हे हैदराबादचा जो काही निजाम होता तो स्वातंत्र्याचा शेवटचा निजाम होता. हैदराबादचा स्वतंत्र राज्याचा संस्थापक कोण होता, तर तो होता मीर कमरुद्दीन निजाम उल मुल्क. मीर कमरुद्दीन निजाम उल मुल्क हैदराबाद संस्थानाचा जो काही संस्थापक होता तो आहे. त्यांनी स्वतःला निजाम ही पदवी देखील घेतलेली होती. निजाम उल मुल्कला मोगल जो काही सम्राट होता त्याच्याकडून आसफ जा हा किताब देखील मिळालेला होता. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस हैदराबाद स्वतंत्र राहण्यासाठी म्हणजे स्वतंत्र राहावा असा त्यांनी प्रयत्न करत होते मीर उस्मान अली खान आणि त्यांचा जो काही एक सेनापती होता कासिम रजवी, रजाकार संघटनेचा प्रमुख, यांनी स्वतंत्र राहत होते. त्यावेळेस शेवटी सरदार वल्लभभाई पटेल भारताचे गृहमंत्री यांनी पोलीस कारवाई केली, त्याला आपण ऑपरेशन पोलो म्हणतो. ऑपरेशन पोलो राबवलं आणि 17 सप्टेंबर 1948मध्ये शेवटी हैदराबाद भारतामध्ये सामील झालेला आहे. मीर उस्मान अली खान शेवटचा राजा सत्तेवरती होता. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या संस्थानाने स्वतंत्र राहण्याची इच्छा दर्शवलेली होती? स्वतंत्र राहण्याची इच्छा दर्शवलेली होती त्रावणकोर, हैदराबाद आणि भोपाळ. म्हणजे ज्याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये 5 संस्थाने अशी होती जे स्वतंत्र राहण्यासाठी त्यांनी इच्छुक होते. ते म्हणजे एक आहे त्रावणकोर, दुसरा आहे हैदराबाद, त्यानंतर आहे भोपाळ, त्यानंतर आहे जोधपूर आणि त्यानंतर आहे जुनागड. हे सर्व त्यांनी स्वतः राहण्याची इच्छा दर्शवलेली होती. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेच्या 1920मधील कलकत्ता येथील अधिवेशनात असहकाराचा जाहीरनामा मंजूर केला. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे लाला लजपत राय. पंजाब केसरी, शेर-ए-पंजाब आपण बरेचशी माहिती लाला लजपत राय यांच्याविषयी बघितलेली आहे. 1920च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे 59वा प्रश्न आहे, पुढील पैकी स्वराज्य पक्षाच्या अपयशाची कारणे कोणती आहेत? स्वराज्य पक्ष हा जो पक्ष आहे तो 1923मध्ये स्थापना झालेली आहे याची पक्षाची आणि अलाहाबाद या ठिकाणी याची स्थापना आहे. अलाहाबाद येथे कुणी केली आहे तर चित्तरंजन दास, ज्याला आपण CR दास म्हणतो, CR दास आणि पंडित मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना 1923मध्ये केलेली आहे. तर याच्या अपयशाची कारणे कोणकोणती आहेत तर ते बघूयात. ब्रिटिशांची फोडा आणि झोडा ही नीती हे बरोबर आहे. पक्षशिस्तीचा अभाव हे देखील बरोबर आहे. त्यानंतर जनतेच्या पाठिंब्याचा अभाव हे देखील करेक्ट आहे. आणि स्वराज्य पक्षामध्ये फूट पडली हे देखील करेक्ट आहे. म्हणजेच 59व्या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4 ABCD सर्व बरोबर. 1928मध्ये ज्यावेळेस पब्लिक सेफ्टी बिल आलं याचा पराभव करण्यामध्ये स्वराज्य पक्षाचा खूप मोठा योगदान आहे. 1930मध्ये स्वराज्य पक्ष हा काँग्रेस पक्षामध्ये विलीन झालेला आहे. पुढचा आणि आपल्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे, मुस्लिम ऑल इंडिया कॉन्फेडरसी ही संस्था कोणी स्थापन केलेली होती? मुस्लिम ऑल इंडिया कॉन्फेडरसी ही संस्था स्थापन केली होती नवाब सलीमुल्ला हे 1906मधील ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना देखील यांनी केलेलं आहे. 1990 आणि 1993मध्ये जे काही नवाब सलीमुल्ला आहेत यांच्यावरती पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी टपाल तिकिटे देखील सुरू केलेलं आहे, छापलेले आहेत असे नवाब सलीमुल्ला. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण
पेपर 1मधील जे काही राहिलेले इतर 90 प्रश्न आहेत ते भाग 2मध्ये आपण बघूयात. भूगोल व कृषी या घटकावरील सर्व प्रश्न असतील, एकूण 90 प्रश्न. त्यामुळं आवर्जून तुम्ही भाग 2 देखील नक्की पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमधून मला सांगा. आणि आयोगाच्या अंतिम उत्तर तारीखेनुसार हा व्हिडिओ होता. येणाऱ्या तुमच्या काही एक्झाममध्ये तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल अशी मला आशा आहे आणि खात्री देखील आहे. तर या ठिकाणी मी व्हिडिओ थांबवतो मित्रांनो. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. चला तर मग पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी.